Hi, Atomic Habits, rule number 4, make it satisfying. स्टीफन लुबी हे एक पब्लिक हेल्थ वर्कर होते आणि त्यांचं कराचीला एक प्रोजेक्ट चाललं होतं. ही गोष्ट जवळपास 25 वर्षांपूर्वीची आहे. कराचीची लोकसंख्या तेव्हा 90 लाखाच्या आसपास होती आणि जवळपास 55% लोक ही झोपडपट्टीत राहत होती. तिथे ना पाण्याची व्यवस्था होती, ना वीज, ना ड्रेनेज सिस्टीम. सगळीकडे रोगराईचं साम्राज्य. डास भरपूर होते, त्यामुळे मलेरिया, उलट्या, डायरिया, पोटांचे विकार काही नव्हतं. सगळं रोगराई तिकडे पसरलेली होती. स्टीफन लुबी आणि त्यांच्या टीमनी ठरवलं की ह्या सगळ्यात स्वच्छतेची सुरुवात लोकांना हात धुण्याचं महत्त्व सांगून करायची. लोकांना ते माहीत होतं, नाही असं नाही. ते हात धुतही होते. कधी पाण्याने धुत होते, कधी साबणाशिवाय धुत होते, कधी एकच हात धुत होते. तसा त्याला काही अर्थ नव्हता. स्टीफन लुबीनी प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपनीच्या सेफगार्ड या एक महागड्या साबणाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. तो साबण अतिशय सुवासिक होता, त्याचा फेस छान होता आणि हात धुतल्यानंतर हाताला छान मुलायम असं एक फिलिंग यायचं. प्रॉक्टर गॅम्बलनी 1 वर्ष तो साबण ह्या वस्त्यांमध्ये मोफत द्यायचं कबूल केलं. तो साबण लोकांना इतका आवडला की लोक आनंदाने तो वापरू लागले. वर्षभरानंतर ते प्रोजेक्ट संपलं. स्टीफन लुबी त्यांच्या मायदेशी परत गेले. 5 वर्षांनी त्यांना पुन्हा कराचीला त्याच वस्तीत जायची संधी मिळाली आणि त्यांनी पाहिलं की आजही जवळपास 95% लोक सेफगार्ड हा साबण वापरत आहेत, तोही पैसे खर्च करून, खरेदी करून. याचं एकमेव कारण होतं त्यांना मिळणारा आनंद, एक छान वाटणारं फिलिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं सॅटिस्फॅक्शन. त्यांना मिळणारं समाधान हे इतकं जबरदस्त होतं की त्या एका कारणासाठी त्यांनी हात धुणं कंटिन्यू केलं होतं आणि जवळपास 50-60% त्या वस्तीतली रोगराई संपली होती. च्युइंगम किंवा टूथपेस्ट बनवणाऱ्या कंपन्या त्यांच्या प्रॉडक्ट्समध्ये मुख्यतः हे वापरतात. जो काही फ्लेवर असतो टूथपेस्टचा, त्यांनी काही ती टूथपेस्ट इफेक्टिव्ह नाही बनत, पण तोंड स्वच्छ झाल्याचं समाधान मात्र देते. खरं तर डेंटल फ्लॉस वापरणं हे तोंडाच्या स्वच्छतेसाठी फार गरजेचं आहे, पण ते आपण किती वेळा वापरतो? नाही वापरत, कारण आपल्याला त्यांनी तोंड स्वच्छ झाल्याचं समाधान नाही मिळत. कसं आहे, सवय सहज करणं, आकर्षक करणं, सोपी करणं, ह्याबरोबरच सॅटिस्फाय करणारी, समाधान देणारी करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि इथे हा हॅबिट लूप पूर्ण होतो. आपला मेंदू जवळपास गेल्या 2-1 लाख वर्षात फारसा बदललेला नाही आहे. तेव्हा आपली काळजी काय होती? मुख्यतः आत्ताचं जेवण कुठनं येणार, आजची रात्र कुठे काढायची, श्वापदांपासनं, जंगलातल्या प्राण्यांपासनं आपला बचाव आपण कसा करायचा. झोपून उठलं की दुसऱ्या दिवशी परत तीच काळजी. आणि ह्या गोष्टी करताना मिळणारं समाधान होतं ते इमिजिएट होतं. एखादा प्राणी मारून त्याला लगेच खायचं, समाधान लगेच मिळायचं. ह्याला क्विक पे ऑफ्स म्हणतात. क्विक पे ऑफ्स आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. सिगरेट ओढली की आपल्याला त्याची किक मिळते, त्याचा आनंद लगेच मिळतो. खाणं मिळालं भूक लागल्यानंतर की आपलं पोट भरतं, पण ओव्हर इटिंग तरीसुद्धा आपल्याकडनं होतं, कारण त्यांनी मिळणारं समाधान आणखी वेगळं आहे. पण गेल्या 500-700 वर्षात आपल्या मेंदूमध्ये डिलेड रिटर्न एन्व्हायरमेंट हेही ॲक्सेप्ट आपण केलेलं आहे. म्हणजे व्यायाम आज करायचा, पण त्याचा फायदा तुम्हाला वर्षांनी, 2 वर्षांनी किंवा जशी पुढची वर्ष जातील तसा मिळत जाईल. बचत आज करायची, पण त्याचा फायदा येणाऱ्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळेल. पण जेनेटिकली आपण क्विक पे ऑफ्सना पटकन आहारी अजूनही जातो. जेव्हा खरोखरच निर्णय करायची वेळ येते तेव्हा क्विक पे ऑफ्स देणाऱ्या सवयींनाच आपली मंजुरी असते. तो चॉईस आपला कायम पहिला असतो. अशावेळी एक अवघड पण महत्त्वाचा विचार करायचा, असं जेम्स सुचवतात की आपण जे बनण्याचा प्रयत्न करतोय, आपण भविष्यात आपल्याला जे काही माणूस म्हणून पाहतोय ते बघण्यासाठी, ते होण्यासाठी हा आत्ताचा निर्णय, या सवयीला हो म्हणणं हे पोषक आहे का? ते आपण करावं का? थोडं हे थिओरिटिकल आहे,
पण हे करणं गरजेचं आहे, कारण ही जाणीव जर का नसेल ना तर मग ती सवय नाही लागणार आपल्याला. कारण अहो चीटिंग तर कधीतरी होणार. आपण काय कोणी संत नाही आहोत. कितीही कंट्रोल करायचा प्रयत्न केला तरी थोडी चीटिंग होणार. आणि व्हॉट इज इमिजिएटली रिवॉर्डेड इज रिपीटेड, व्हॉट इज इमिजिएटली पनिश्ड इज अवॉइडेड. हा एक आपला बेसिक स्वभाव झालेला आहे. आता अशा सवयी ज्या आपल्याला भविष्यात किंवा लाँग टर्म आपल्याला फायदा मिळवून देणार आहेत, पण लगेच आपल्याला त्याचं काही रिवॉर्ड मिळणार नाही आहे, त्याच्यात आपण थोडं एखादं रिवॉर्ड इंट्रोड्यूस केलं तर, किंवा लाँग टर्म आपल्याला नुकसान करून देणाऱ्या सवयी ज्याचा आपल्याला इमिजिएट मजा येणार आहे, त्याच्यातच इमिजिएट एखादा त्रास, एखादा फटका आपण जर का इंट्रोड्यूस केला तर आपल्याला या सवयी लागू शकतील. म्हणजे लाँग टर्म फायदा करून देणाऱ्या सवयी लागू शकतील. म्हणजे असं बघा, तुम्हाला सेव्हिंग करायचं आहे, एक बँकेत अकाउंट उघडा फॉरेन ट्रिपच्या नावाने. येते काही महिने तुम्हाला हॉटेलमधलं खाणं बंद करावं लागेल, कारण तुम्हाला सेव्हिंग करायचं आहे. अशा वेळी हॉटेलमध्ये न जाता 1,000 रुपये त्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे. काय होईल? इमिजिएटली तुम्हाला बचत करण्यासारख्या त्रासदायक सवयीतनं स्वतःबद्दल एक प्राऊड फिलिंग होईल की येस, मी पैसे ठरवले होते त्याप्रमाणे वाचवलेत. तसंच एक 15 दिवस जर का तुम्ही जिमला सलग गेलात तर स्वतःला एक मसाजची अपॉइंटमेंट गिफ्ट करा, ज्याचा तुमच्या तब्येतीलाही फायदाच होईल. आईस्क्रीम खायला जाऊ नका, नाही तर सगळंच मुसळकेरात. पण ह्या अशा पद्धतीने जर का तुम्ही अरेंजमेंट केलीत तर ह्या सवयी हळूहळू लागायला लागतील, कारण त्याचं समाधान थोडंफार का होईना पण आपल्याला लगेच मिळायला सुरुवात होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, हे सगळं होईल बाहेरच्या कुठल्याही मोटिवेशनशिवाय. कॅनडामधल्या ॲब्सफर्ड या एका छोट्या शहरात एक बँक होती आणि त्या बँकेने ट्रेंट नावाच्या एका स्टॉक ब्रोकरला नियुक्त केलं होतं. ट्रेंट 23 वर्षांचा उमदा तरुण होता, पहिलाच जॉब चालू होता त्याचा. त्याची दिवसाची सुरुवात 120 पेपर क्लिप्स भरलेल्या एका जारनी व्हायची. प्रत्येक सेल्स कॉल झाला की तो एका जारमधनं एक पेपर क्लिप दुसऱ्या जारमध्ये टाकायचा आणि दिवसभरात एक पेपर क्लिपचा जार रिकामा व्हायचा आणि दुसरा पेपर क्लिपचा जार भरून जायचा. रोज त्याला हे समाधान मिळत होतं की आपण ठरवलेले सेल्स कॉल कंप्लीट करतोय. 2 वर्षात ट्रेंटनी बँकेला काही करोडोंचे क्लायंट्स मिळवून दिले आणि 2-2.5 वर्षात त्याची स्वतःची सॅलरी, त्याचा पगार 6 आकडे पार करून गेला. ह्याला जेम्स पेपर क्लिप स्ट्रॅटेजी असं म्हणतात. इथे तुम्हाला कोणी पुरावा मागायची वेळच येत नाही. तुम्हाला तुमची प्रगती स्वतःच्या डोळ्यांनी दिसत असते. तुम्ही स्वतःलाच मोटिवेट करताय. ही भावना, हे फिलिंग इतकं सुख आणि इतकं समाधान देणारं असतं की ते तुम्ही कंटिन्यू करताच. ही प्रगतीची साखळी अखंड राहील यासाठी तुम्ही डेफिनेटली प्रयत्न करता. वजन कमी करण्यासाठी 1600 माणसांचा एक ग्रुप केला होता. त्यात 800 जणांचे 2 आणखी सब ग्रुप केले. त्यातला एक ग्रुप त्यांचा फूड लॉग म्हणजे त्यांचा रोजच्या खाण्याचा हिशोब लिहून ठेवत होता आणि दुसरा माणूस लिहित नव्हता, पण काळजीपूर्वक कसं खायचं, काय खायचं याचं प्लॅनिंग करून ते फॉलो करत होते. जी लोक फूड लॉग ठेवत होती, हिशेब लिहित होती, त्यांचं वजन दुसऱ्या ग्रुपपेक्षा जवळजवळ दुपटीने कमी झालं. कारण एकच, रोजच्या रोज लिहून त्यांना ते जे समाधान मिळत होतं की आपण ठरवलेलं करतोय, याच्यात त्यांची प्रगती होत होती आणि त्यांना त्याचे रिझल्ट मिळत होते. ह्या पद्धतीला जेम्स हॅबिट ट्रॅकिंग असं म्हणतात. म्हणजे एक सवय आपल्याला बरोबर लागतीये हे चेक ठेवण्यासाठी अजून काही नोंद करण्याची दुसरी सवय आपण आपल्याला लावून घ्यायची. आता एखाद्या वेळेस ह्याचं दडपण तुम्हाला येऊ शकतं, कारण ऑलरेडी एक सवय आपण लागायच्या मागे आहोत, त्यातून अजून आता ती दुसरी सवय लावणं हे काय कंटिन्यू होण्याच्या दृष्टीने थोडं डेंजरस असू शकेल काही लोकांसाठी. अशावेळी जेम्स सुचवतात की हे ट्रॅकिंग तुम्ही रोजच्या रोज करू नका, आठवड्याला करा किंवा 15 दिवसातनं एकदा करा. किंवा खर्चाच्या बाबतीत जर का तुम्ही क्रेडिट कार्ड वापरलं तर आपोआप दर महिन्याला तुम्हाला तो ताळेबंद येईल तुमच्या स्टेटमेंटमध्ये. वेगळ्या नोंदी ठेवायची गरज नाही आहे. आणि हे काही महिने झालं की तुमच्या ते अंगवळणी पडणार आहे. मग त्या नोंदी नाही ठेवल्यात तरी तोपर्यंत तुम्हाला ती सवय लागलेली असणार आहे. सो हे काही कायमस्वरूपी तुम्हाला करायचं नाही आहे. कितीही म्हटलं तरी
कुठेतरी खंड पडणार, कधीतरी सुट्टी होणार, दांडी होणार, पण यू मस्ट बाउन्स बॅक इमिजिएटली. विनर आणि लुझरमधला जेम्स हाच फरक सांगतात. वर्किंग आउट ऑन अ बॅड डे इज दी मोस्ट व्हॅल्युएबल थिंग जे विनर करतो आणि यशस्वी होतो. लुझर कुठलं तरी कारण सांगून 1 दिवस 2 दिवस टाळाटाळ करतो आणि मग ती तेवढ्या सक्सेसफुली ती सवय नाही लागत त्यांना. तुम्ही 100वरनं 150वर जाता तेव्हा तुम्ही 50% गेन करता, पण 150वरनं फक्त 33% कुचराई तुमच्याकडनं झाली तर तुम्ही परत 100वर याल. येते लक्षात? 50%चा गेन जाईल फक्त 33%च्या चुकीमुळे किंवा कुचराईमुळे, आणि ते नाही व्हायला पाहिजे. प्रगती न होण्यापेक्षा किंवा कमी होण्यापेक्षा हे टाळणं, ह्याला जेम्स जास्त महत्त्व देतात. अहो एवढंच नाही, रेग्युलर जेवढा व्यायाम करता त्याच्या 25% व्यायाम केलात तरी चालू शकेल. एवढंच काय, नुसतं जिमला तुम्ही जाऊन आलात तरीसुद्धा चालेल, बिकॉज यू शो अप. त्याला जास्त महत्त्व देऊया. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असं नाही करून चालणार. ती फ्लेक्सिबिलिटी आपल्याला ठेवायला लागेल, कारण आपल्याला आकड्यात नाही अडकायचं आहे. आपला पर्पज, आपला हेतू तो जास्त महत्त्वाचा आहे आणि तो तुम्ही फुलफिल करताय याचं समाधान फार मोठं असणार आहे. प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट मोजता येते म्हणजेच ती प्रगती आहे असं समजू नका, असंही जेम्स सुचवतात. जेव्हा तुम्ही जिमला नियमित जायला लागता तेव्हा तुमचं पहिले काही महिने वजन कमी झालेलं दिसणार नाही, कारण तुमचा फॅट, तुमची चरबी ही तुमची कमी होत असते आणि स्नायूंमध्ये तुमच्या वाढ होत असते. सो वजनाचा काटा तुम्हाला फारसा फरक दाखवणार नाही, पण तुमची वाढलेली भूक, नियमित होणारी झोप, त्वचेवर दिसणारा फरक, हे सगळं तुम्हाला तुमची प्रगतीची जाणीव करून देईल. सो ह्या गोष्टींचाही विचार केला पाहिजे. वाईट सवय न लागण्यासाठी जर का ती सवय तुम्ही केलीत तर तुम्हाला इमिजिएटली शिक्षा मिळाली त्याची, तर कसं होईल? याला जेम्स जे उदाहरण देतात ते अगदी एक्स्ट्रीम आहे पण अतिशय इफेक्टिव्ह आहे. याला हॅबिट कॉन्ट्रॅक्ट असं जेम्सने नाव दिलं आहे. म्हणजे असं की एखादी वाईट सवय तुम्ही केलीत की त्याची शिक्षा तुम्हाला इमिजिएट मिळणार, त्याच्यात अंतर नसणार आहे, आणि ती शिक्षा तुम्हाला डोळ्यांनी दिसेल, ती जाणवेल, जेणेकरून ती तुमच्या लक्षात राहील आणि त्याची तुम्ही पुनरावृत्ती करणार नाही. एक अमेरिकन एंटरप्रेन्योर होता ब्रायन हॅरिस, त्याला वजन कमी करायचं होतं. त्यांनी हॅबिट कॉन्ट्रॅक्ट तो, त्याची बायको आणि त्याचा ट्रेनर या तिघांमध्ये केलं. लिहून काढलं, तिघांनी सह्या केल्या. इतकं सिरियसली ते कॉन्ट्रॅक्ट केलं, ज्याच्यात त्याच्या जिमचं वेळापत्रक होतं, कुठले व्यायाम कुठल्या दिवशी करायचे त्याचं वेळापत्रक होतं, रोजच्या खाण्याचा हिशोब कसा ठेवायचा ते लिहिलेलं होतं, रोज वजन करायचं आणि त्याची नोंद करायची हे लिहिलेलं होतं. काही नियमांना $100 इतका फाईन होता, तर काहींना $500 फाईन होता. हे अतिशय एक्स्ट्रीम आहे, पण त्याचा फायदाच झाला. ब्रायनला त्याचा फायदा झाला आणि अतिशय सक्सेसफुली आणि हेल्दी पद्धतीने त्यांनी हे त्याचं वजन कमी केलं. काही वेळा ही कॉन्ट्रॅक्ट तुम्ही तोंडी करू शकता. तुमच्या एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीला तुम्ही अकाउंटेबिलिटी मॅनेजर असं ठरवा आणि तोंडी त्यांना हा हिशोब द्या. रोज तुम्ही त्यांना आन्सरेबल आहात की तुम्ही जे काय करताय ते तुम्ही त्यांना सांगायचं, आणि जर का ते तुम्ही नाही सांगितलं, ते नाही केलं, तर तुम्ही त्यांच्या मैत्रीच्या विश्वासाला पात्र नाही आहात असा त्याचा अर्थ होईल, जे ऑब्व्हियसली तुम्हाला नाही चालणार. सो ही पद्धत तुम्हाला अवलंबता येईल. थोडक्यात काय आहे, ह्या सगळ्या सवयी आपण आपल्याला कशा लावू शकतो आणि त्याचे आपल्याला कसे छान फरक पडू शकतात, इफेक्टिव्ह फरक पडू शकतात, हे जेम्स प्रत्येक पानावरती उदाहरणं देऊन माणसांची नावं घेऊन सांगतात. सो त्याच्यात पटण्या न पटण्यासारखं काही नाही आहे. तुमचे हे प्रयोग तुम्ही करायचेत आणि त्याचा फायदा तुम्हाला 100% होणार. सो हे 4ही नियम तुम्ही एकदा पुन्हा वाचा, तुमच्या नोंदी काही करून ठेवा. हे सगळंच तुम्हाला जमणार आहे असं नाही आहे, पण सुरुवात करा. या अटॉमिक हॅबिट्स तुम्हाला आयुष्यात कुठच्या कुठे घेऊन जातील हे आपल्यालाही कळणार नाही. स्काय इज द लिमिट. तुमच्या कॉमेंट्स आम्हाला कळवा. तुमच्या कुठल्या वाईट सवयी बंद झाल्या, कुठल्या चांगल्या सवयी लागल्या
ते आम्हाला सांगा. हे 4ही एपिसोड्स तुमच्या मित्रांना, तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा उपयोग होईल. आणि शेवटचं, हे पुस्तक जरूर घ्या. 50 भाषांमध्ये ते अवेलेबल आहे. तुमच्या मातृभाषेत ते तुम्हाला नक्की मिळणार. फ्लिपकार्टवरही अवेलेबल आहे. ते वाचा, ते रेफरन्सला ठेवा, काही दिवसांनी पुन्हा वाचा, काही गोष्टी पुन्हा रिफ्रेश करा. हे एक कंटिन्युअस एक्सरसाइज म्हणून घ्या आणि कंटिन्युअस प्रोग्रेस तुमच्यामध्ये होऊ दे या सवयीमुळे, अशी माझी देवाजवळ प्रार्थना. मीही त्या प्रयत्नात आहे आणि बऱ्यापैकी मला ते जमलं आहे. मला जमले तर ते तुम्हालाही जमेल, इतका साधा विचार त्यामागचा आहे. आणि थँक्यू व्हेरी मच. तुमच्या सपोर्टमुळे मला हे पुस्तक पुन्हा एकदा वाचायची संधी मिळाली, पुन्हा एकदा हे सगळं लिहून काढायची संधी मिळाली. त्याचा मलाही फायदा झाला आहे, तुम्हालाही होईल. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.